मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टेट 2025 मधील बघा जी शिक्षक अभियोग्यता परीक्षा आहे. ओके, टेट 2025 मध्ये म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये आपल्याला गतवर्षी म्हणजेच मागील वर्षी उपयोजनात्मक मानसशास्त्रावर आधारित जे प्रश्न विचारले होते IBPSने, तर ते मानसशास्त्रावरचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघताय त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पेपरला विचारलेले प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रो. बघा, तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, आजचा आपला या ठिकाणचा पहिला प्रश्न काय असणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी खालीलपैकी बघा या ठिकाणी काय आहे, जन्मापूर्वीच्या विकासाच्या टप्प्यात एका जीवास अपाय होण्याचा धोका. बघा, जन्मापूर्वीच्या विकासाच्या एका टप्प्यास ज्या एका जीवास अपाय होण्याचा धोका सर्वाधिक असतो, कोणाचा असतो? ए बीजरूप टप्पा, बी गर्भ, सी गर्भाची प्रारंभिक अवस्था आणि डी आहे ए आणि दोन्ही. तर विद्यार्थी मित्रो, बघा, जन्मापूर्वीच्या विकासाच्या रिकामी जागा टप्प्यात एका जीवास अपाय होण्याचा धोका असतो, तर तो काय? गर्भाची प्रारंभिक अवस्था. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे, गर्भाची प्रारंभिक अवस्था. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर, जर एखादा विद्यार्थी आपल्या पूर्वकल्पना न देता काही समस्या घेऊन आपल्या घरी भेटायला आला तर आपण काय करणार? बघा, उपयोजनात्मक मानसशास्त्रावरती आपल्याला प्रश्न बघायला मिळतात विद्यार्थी मित्रो. असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असणार आहेत. ओके, याच टाईपचे प्रश्न आपल्याला असणार आहेत आणि बहुधा करून यातील काही प्रश्न रिपीट देखील होण्याचे चान्सेस आहेत. तर बघा, काय करावं या ठिकाणी आपला? बघा, कठोर पद्धतीत प्रतिक्रिया देणार का? त्याच्या समस्येचे उत्तर मिळेल असे त्याला उपाय सांगणार, त्या समस्येकडे लक्ष देणार नाही, की अपघात टाळण्यासाठी तसे करू नका सांगणार? तर विद्यार्थी मित्रो, याचं योग्य उत्तर आहे त्याच्या समस्येचे उत्तर मिळेल असे त्याला उपाय सांगणार. ओके, त्याच्या समस्येचं निराकरण झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय त्याला उत्तर द्यावे लागणार, असा उपाय त्याला सांगावे लागणार आहे. ओके, बघा, उपयोजनात्मक मानसशास्त्रावरचे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वमग्नता. ओके, स्वमग्नता असलेले मूल सुमारे रिकामी जागा टक्के मानसिकदृष्ट्या मंद असते. बघा, जो मूल स्वमग्न आहे तो किती टक्के मानसिकदृष्ट्या मंद असतो? 90%, 80%, 70% की 25%? तर अशा पद्धतीचे जे मुलं असतात विद्यार्थी मित्रो, हे 70% मानसिकरित्या काय असतात? मंद असतात. किती? 70%. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे. आणि या प्रश्नांची PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन प्रक्रिया सुलभ म्हणजे मूलभूत रीतीने रिकामी जागा येथे पूर्ण होते. कुठे होते? वर्ग, शाळा, समाज की घर? तर विद्यार्थी मित्रो, बघा, अध्यापनाची प्रक्रिया कुठे होत असते बरं? ही वर्गामध्ये होते. ओके, शाळेमधील वर्गात होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए वर्ग या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. उपयोजनात्मक मानसशास्त्रावरील आधारित हे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न पहा. अनुरूपतेवर आद्य प्रयोग यांच्याद्वारे करण्यात आला. बघा, अनुरूपतेवरती प्रयोग कोणामार्फत करण्यात आला? कॅम्लेन, शेरिफ, कॉमलन की डकमॅन? विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शेरिफ. ओके, शेरिफतर्फे हा प्रयोग करण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघा, कोणतेही उघड कारण नसताना दीर्घकालाची चिंता आणि धास्तीच्या भावनेला काय म्हणतात? बघा, कोणतेही कारण नसताना दीर्घकालाची चिंता करत बसणे, मनामध्ये धास्ती भरणे, याला काय म्हणतात? मानसिक ताण, न्यूरोटिक एक्झायटी की अस्तित्वास संबंधी चिंता? तर याला न्यूरोटिक एक्झायटी म्हणतात. काय म्हणतात? न्यूरोटिक एक्झायटी. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघण्यापूर्वी विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला हे जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. ओके, बघा, आणि विद्यार्थी मित्रो, महत्त्वपूर्ण म्हणजे जर याची PDF तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या सर्व प्रश्नांची PDF तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे, आपला आवडता विद्यार्थी जर आपल्या सहकार्यावर अपमानास्पद टीका करताय, ओके, तर यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? बघा, आपण काय करणार? आपण त्या टीकेचा आनंद घेऊ आणि आगीत अजून इंधन ओतू? नाही. आपण भविष्यात असे परत होऊ नये याची विद्यार्थ्याला काय चेतावणी
देणार. ओके, बघा ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. आपण भविष्यात परत असे होऊ नये म्हणून विद्यार्थ्याला याची चेतावणी देणार. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा असे लॉंग लेंदी जे क्वेश्चन याचे मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगून देतो या ठिकाणी, म्हणजे आपला वेळ त्या ठिकाणी वाचेल विद्यार्थी मित्र. बघा व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ज्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. गळ घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? गळ घालणे, घात लावून बसणे, मासे पकडणे, आग्रह करणे की मिठी मारणे. गळ घालणे म्हणजेच काय? आग्रह करणे. ओके, आग्रह करणे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी. समजा शाळेतील कॅम्पसच्या सुशोभीकरणाची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आली आहे आणि आपले काही सहकारी आपल्या विचित्र कामगिरीवर मस्करी करता येतं. तर अशा परिस्थितीत आपण आपल्या भावना कशा ताब्यात ठेवणार? बघा अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या भावना कशा ताब्यात ठेवणार असा प्रश्न या ठिकाणी आहे महत्त्वाचं. बघा तर काय असणार या प्रश्नाचं उत्तर? काय करावं लागेल या ठिकाणी? बघा उपयोगात्मक मानसशास्त्र होते. आपलं मत या ठिकाणी काय असायला पाहिजे? आपण रागात येणं आणि प्राचार्याच्या कार्यालयात जाऊन आपल्याला सोपवलेल्या कामगिरीच्या विरुद्ध आपली तक्रार देणार का? आपण स्वीकार करू पण या कामात काही लक्ष देणार नाही. हे काम आपल्या क्षमतेच्या पलीकडे असल्यामुळे आपण प्राचार्याकडे अजून काही अतिरिक्त शिक्षक नेमून देण्याची विनंती करू. किंवा आपण आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडतो त्यामुळे सहकार्यांना भविष्यात नाव ठेवण्याची संधी मिळणार नाही. ओके, हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असायला हवं. ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी या क्वेश्चनचं योग्य असं आन्सर आहे. ओके, बघा आपण आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडतो त्याच्यामुळे सहकार्यांना भविष्यात नाव ठेवण्याची संधी मिळणार नाही. हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे पहा. भावनात्मकरित्या बुद्धिमान व्यक्तीचे गुण. ओके, भावनात्मकरित्या बुद्धिमान व्यक्तीचे गुण या ठिकाणी आपल्याला ओळखायचे आहे. काय असणार आहेत? बघा आपल्या उणीवा आणि भावनांसंबंधी चिकाटी असणे, संवेदनशील असणे, आपल्या भावनांना चिकाटी आणि संवेदनशील असणे, निसर्गाचे प्रभाव, सामर्थ्य आणि आपल्या भावनांची तीव्रता समजा. ओके, आणि किंवा यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्र या सर्वच याचे योग्य असे पर्याय आहेत. ऑप्शन क्रमांक डी यापैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, बघा जे भावनात्मक बुद्धिमान व्यक्ती असतो त्याचे हे लक्षणे आहेत. ओके, त्याचे गुण आहेत ते लक्षात असू द्या. ओके, बघा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. रिकामी जागाच्या दरम्यान कुठेतरी मानसिक वाढ थांबते. बघा एका वयामध्ये गेल्यानंतर एका विशिष्ट वयोमर्यादेपर्यंत आल्यानंतर जी आपली मानसिक वाढ असते ती थांबत असते. बघा 16 ते 20, 8 ते 12, 14 ते 24 की 10 ते 20. तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 16 ते 20 वर्ष. ओके, पर्याय क्रमांक ए 16 ते 20. यामध्ये काय यानंतर आल्यानंतर काय तर आपली मानसिक वाढ या ठिकाणी थांबते. विद्यार्थी मित्र PDF हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. एका चांगल्या शिक्षकाचे गुण काय आहेत? काय आहेत? सहानुभूती असायलाच हवी विद्यार्थ्यांप्रती, उत्साह, शिक्षका नेहमी उत्साही असला पाहिजे, शिस्तीचं पालन असणारा असला पाहिजे आणि त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, वरीलपैकी सर्व. चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. 120 ते 130 श्रेणीमध्ये IQ म्हणजे बुद्धिमत्तेची जी पातळी रिकामी जागा असते किती असते बरं बुद्धिमत्ते पातळी? ओके, उत्कृष्ट असणार, सर्वसाधारण असणार, अतिउत्कृष्ट की मर्यादित? विद्यार्थी मित्र 120 ते 130 श्रेणी जी असणार IQची त्याला उत्कृष्ट बुद्धिमत्ता म्हणणार. ओके, उत्कृष्ट अशी बुद्धिमत्ता त्या विद्यार्थ्याची आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. लोचट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? लोचटचा समानार्थी शब्द लाजरा, बुजरा, निस्पृह की निर्लज्ज? लोचट म्हणजेच निर्लज्ज. ओके, निर्लज्ज हा याचा समानार्थी शब्द आहे. विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नांची PDF मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते जाऊन त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. ओके, जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. पुढील प्रश्न बघा. संविधानाच्या 2 सत्रामध्ये किमान किती काळाचा अवधी असतो? बघा संविधानाची जी 2 सत्रे होतात या 2 सत्रामध्ये किती अवधी असतो? 9 महिने, 3 महिने, 6 महिने की 2 महिने? तर विद्यार्थी मित्रो 2 सत्रामध्ये किमान 6 महिन्याचा अवधी असतो. 2 सत्रामध्ये किमान 6 महिन्याचा अवधी त्या ठिकाणी असतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. ज्या भावनात्मक विकारात एक व्यक्ती एका टोकाच्या मनस्थितीतून दुसरीत आंदोलने घेतो ओके तिचे वर्गीकरण डॅश डॅश मध्ये असते. बघ कशात काय म्हणणार आपण तिला? नैराश्य, वेड, एकध्रुवी की द्विध्रुवी? तर याला वेड म्हणणार. काय म्हणणार? वेड. ओके, वेड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार
आहे. बघा, आपल्या भावनात्मक विकारामध्ये एक व्यक्ती एका टोकाच्या मनस्थितीतून दुसरीत आंदोलने घेतो, तिचे वर्गीकरण वेड यामध्ये करतात. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बदलण्याचे सर्वात कठीण दृष्टिकोन रिकामी जागा आहेत. बघा, बदलण्याचे सर्वात कठीण दृष्टिकोन रिकामी जागा आहेत. नकारात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन, टोकाचा मध्यवर्ती दृष्टिकोन, कमी तीव्र आणि परिधीय, साधे आणि एकाधिक. तर विद्यार्थी मित्रो, टोकाचा आणि मध्यवर्ती दृष्टिकोन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, टोकाचा आणि मध्यवर्ती दृष्टिकोन हे काय बदलण्याचे सर्वात कठीण दृष्टिकोन आहे. तर टोकाचा आणि मध्यवर्ती दृष्टिकोन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रभावी संवाद. ओके, प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यांमध्ये निर्माण करतो. बघा, काय निर्माण करतो? आनंद, स्वीकृती, विचार की पोहोचणे. तर प्रभावी संवाद प्राप्तकर्त्यांमध्ये स्वीकृती निर्माण करतो. ओके, काय निर्माण करतो? स्वीकृती. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. ओके, बघा काय या ठिकाणी? माय मदर इज ऑनेस्ट वुमन. ओके, माय मदर इज ऑनेस्ट वुमन या ठिकाणी आर्टिकल यात फिल इन द ब्लँक्स म्हटलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रो आर्टिकल जे असणार आहे या ठिकाणी इज नाही नसायला पाहिजे होते, या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. ओके, माय मदर डॅश डॅश ऑनेस्ट वुमन. बघा, ऑनेस्ट म्हटलं या ठिकाणी. ऑनेस्टचा काय उच्चार असा होतो, त्याच्यामुळे ॲन या ठिकाणी असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक ए ॲन या क्वेश्चनचं योग्य असं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनांवर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती म्हणजेच रिकामी जागा काय असणार आहे या ठिकाणी? सामाजिक माघार घेणारा, अवोशन, उदासीन असलेला की सरळ प्रभाव असलेला. तर याला विद्यार्थी मित्रो सामाजिक माघार घेणारा ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, सामाजिक माघार घेणारा. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघूया. पहा, तुमच्या वर्गात नवीन चेहरा म्हणून तुम्हाला वाईट वागणूक दिली असता तेव्हा तुम्ही त्या विद्यार्थ्यांशी कसा व्यवहार कराल? बघा, तुमच्या वर्गात तुमचा चेहरा नवीन आहे म्हणून तुम्हाला जर वाईट वागणूक मिळत असेल तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांशी कसा व्यवहार कराल? बघा, ए आहे कठीण दंडात्मक शिक्षेची उपाययोजना, बी हकालपट्टीच्या धमक्यामार्फत, सी आपल्या गुणवत्तेमध्ये सुधारामार्फत की तुम्ही वर्ग सोडून जाणार. तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या गुणवत्तेतील सुधारणा मार्फत. ओके, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. हे खरे आहे का? नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन बदलणे सोपे आहे. खरे आहे का हे? बघा, नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन बदलणे सोपे आहे. खरे आहे का? नाही. हे कधीही केले जाऊ शकत नाही. होय की खात्री नाही. तर हे विद्यार्थी मित्र खरे आहे. ओके, हे काय खरे आहे? होय या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हे खरे आहे की नकारात्मकपेक्षा सकारात्मक दृष्टिकोन बदलणे सोपे आहे. विद्यार्थी मित्रो, सर्वांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला याची PDF ही घेता येईल. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. आपल्या शाळेतील वाचनालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. ओके, आपणास शाळेतील वाचनालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर आपणास असे वाटते काय आपण येथील विशेष कर्मचारी आहेत म्हणून आपल्याला तिथे विशेष चालक असणार? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार विद्यार्थी मित्र? बघा, तर या वाचनालयावर तेथील वाचन साहित्यावर विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचाही समान अधिकार असणार. हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असायला हवं. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मानसिक ताण. ओके, मानसिक ताण रिकामी जागा याची एक प्रतिक्रिया आहे. चिंता, निराशा, उदासीनता की ताण? तर मानसिक ताण जो आहे हा ताणाची एक प्रतिक्रिया आहे. ओके, कशाची? ताणाची एक प्रतिक्रिया आहे. मानसिक ताण ही जी आहे ताणाची एक प्रतिक्रिया आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. अटेन्शन डेफिसिट. ओके, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी. अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर रिकामी जागा मध्ये कोणते लक्षण दिसत नाही? निद्रानाश, लहरीपणा, एकाग्रतेचा अभाव की उलट्या? तर विद्यार्थी मित्र पर्याय डी उलट्या दिसत नाही. ओके, उलट्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा आणि PDF मिळण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.